येस, झालं चालू आरतीने. श्लोक पुन्हा घेऊ का? हा चालेल. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गात मी सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या दोन्ही आचार्यांना वंदन आणि आपण सर्वांना नमस्कार. आज आपण आता 7व्या दशकाला सुरुवात करत आहोत. याही दशकामध्ये अद्वैताची चर्चा समर्थ पुढे चालू ठेवतायत. अध्यात्मविद्या ज्ञान का मिळवायचे? तर शुद्ध निर्मळ परब्रह्म स्वरूप जाणण्यासाठी. आणि त्यासाठी आपल्या आजूबाजूच्या सगळ्या दृश्य जगताचा निराश होणं गरजेचं आहे हे आपण बघितलंय. पण 14 ब्रह्मे सांगून त्यांचाही निराश करायचा, तर सृष्टीचं, विश्वाच्या स्वरूपाचं परिपूर्ण ज्ञान आपल्याला व्हायला हवं आणि त्यासाठीच्या शिकवणीचा सारांश या दशकात समर्थांनी मांडलाय. या जाणण्यात प्रमुख आडकाठी ठरते ते आपलं अत्यंत प्रबळ असणारी देहबुद्धी. ती दूर करून आत्मबुद्धी करावी यासाठी अध्यात्म ग्रंथांचं श्रवण, मनन, चिंतन करावं असं समर्थ सांगतात. आणि अशा अनेक अध्यात्म ग्रंथांची निर्मिती अनेक संतांनी स्वानुभव घेऊन केली आहे आणि त्यामुळे त्याचं विशेष महत्व. आता आजच्या या दशकातला पहिला जो समास आहे तो पुन्हा एकदा मंगलाचरणाचा आहे. ग्रंथारंभी श्री गणेश, शारदा आणि सद्गुरूंना वंदन केलेलं आहे. पण पुन्हा एकदा या टप्प्यावर देखील मंगलाचरण समर्थ करतात. मला वाटतं ग्रंथारंभी आपण गणेश, शारदा वगैरेंकडे फक्त मूर्ती रूपाने पाहत होतो. पण आता हळूहळू आपल्या दृष्टीची स्थूलाकडून सूक्ष्माकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे मूर्ती पलीकडचं व्यापक रूपाची ओळख आपल्याला होत चालली आहे. आणि त्या दृष्टीने आपण पुन्हा एकदा श्री गणेश, शारदा आणि सद्गुरूंकडे बघावं असं कदाचित समर्थांचं सांगणं असावं. या समासात भाषेविषयीचंही भाष्य समर्थ करतात. माऊलींनीही माझ्या मराठीची बोलू कौतुके म्हणून मराठीची महती सांगितली आहे. मराठीची म्हणण्यापेक्षा बोली भाषा, मातृभाषेची महती म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर जवळजवळ 300-400 वर्षानंतर देखील समर्थांनाही पुन्हा हे सांगावंसं वाटतंय. याचा अर्थच त्या काळी ज्ञान हे किती मर्यादित, कारण ते संस्कृत भाषेमध्ये होतं आणि त्यामुळे मोजक्या लोकांसाठीच ते खुलं होतं. आणि त्या काळी हे मराठीत सांगणं हे तसं किती धाडसाचं होतं याची आपण कल्पना करू शकतो. सुदैवाने आजची परिस्थिती खूपच बदललेली आहे. या समासावर चिंतन प्रस्तुत करणार आहे हर्षद बर्वे. हर्षद दादाला जवळजवळ सगळेच ओळखतात, कारण शिवथरघळीमध्ये बालशिबिर, युवा शिबिर आणि सध्या प्रापंचिक शिबिर प्रमुख म्हणून तो समर्थपणे धुरा सांभाळतो आहे. हिंदू जागृतीचं सामाजिक कार्यातही त्यांचा पुढाकार असतो. त्यांचा व्यवसाय रिअल इस्टेट एजंटचा आहे. मी जेव्हा शिबिराला शिवथरघळीला गेले होते तेव्हा मला त्यांचं बोलण्यातनं हे कळलं होतं आणि मला खूप कौतुक आणि आदर वाटला होता या गोष्टीचा, की रिअल इस्टेट एजंट ते होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे ते स्वतःच्या म्हणजे या कामाला महत्त्व देऊ शकतात, केव्हाही तिकडे सुट्टी घेऊ शकतात आणि या समर्थ कार्याला ते पुरेपूर वेळ देऊ शकतात. यासाठी त्यांनी ते काम स्वीकारलंय. खरोखरच त्याही वेळी आदर वाटला होता आणि तो वाढतच चाललाय, कारण त्यांचं कार्य आपण बघतच आलोय. मी हर्षद दादाला विनंती करते की त्यांनी चिंतनाला सुरुवात करावी. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः यो जातो मरदंशजो क्षितितले सम्बोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो यचनं सुवर्ण्यजनकं श्रीदासबोधाविधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. श्री गणेश, श्री शारदा देवी
आणि श्री सद्गुरूंना वंदन करून, त्याचप्रमाणे आजच्या दोन्ही आचार्यांना मी वंदन करतो आणि श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती अशा सर्व उपस्थित श्रोत्यांना वंदन करतो आणि आजच्या माझ्या विषयाला सुरुवात करतो. श्रीमद दासबोध ग्रंथातील 7व्या दशकातील पहिला समास मंगलाचरण. ग्रंथारंभानंतर 6 दशक झाल्यावर पुन्हा मंगलाचरण नावाने श्री समर्थांनी समास लिहिला आहे. कोणत्याही कार्याच्या आरंभी, ग्रंथरचनेच्या आरंभी कार्य सिद्धीस जाण्यासाठी मंगल कामना घेऊन जे श्लोक काव्य रचले जातात त्याला मंगलाचरण असं म्हणतात. मंगलाचरणाचे 3 प्रकार आहेत. एक पहिला आहे तो नमस्कारात्मक. त्याच्यामध्ये ग्रंथारंभी कवीकडून इष्टदेवतांना वंदन करणारे स्तुतिपर श्लोक काव्य हे रचलेले असते. दुसरं आहे आशीर्वादात्मक. ग्रंथारंभी कवीकडून इष्टदेवतांना वंदन करत ग्रंथकार्य सिद्धीस नेण्यासाठी आशीर्वाद मागणारे श्लोक आणि पद्यरचना हे आढळून येतात. आणि तिसरं आहे वस्तुनिर्देशात्मक. ग्रंथारंभी कवीकडून देवतांच्या स्तुतीबरोबरच ग्रंथाच्या विषयाकडे निर्देश करत त्याबाबत संबोधन करणारे श्लोक पद्यरचना हे दिसून येतं. श्री समर्थ आपल्या साहित्यात या तिन्ही प्रकारांचा आपल्याला वापर करताना आढळतात. समासात समर्थ ग्रंथाच्या पूर्वार्धातील शेवटच्या 4 दशकांच्या आधी पुन्हा एकदा मंगलाचरण करतात. त्यात श्री गणेश, श्री शारदा, श्री सद्गुरू यांची स्तुती करताना त्यांच्या स्वरूपाचे कार्याचे थोडक्यात वर्णन करताना आपल्याला आढळते. त्याच्यानंतर या समासात अद्वैत तत्वज्ञान हे तत्वज्ञान सांगायची भाषा, संत सहवास अर्थात सत्समागम, अध्यात्मज्ञान प्राप्त करण्यासाठी मोक्षांची तयारी आणि ब्रह्मनिरूपण या समासाकडे जाण्याआधी मायेची थोडक्यात ओळख अशा विषयांकडे निर्देश केलेला आपल्याला आढळून येतो. आपण या सर्व विषयांचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करू. श्री गणेश स्तुती करताना गणेश हे सर्व विद्यांचे आरंभस्थान आहे. त्याचप्रमाणे कवी या दृष्टीने समर्थ त्यांना पूर्ण चंद्र, विद्येच्या सामर्थ्याने असणारा पूर्ण चंद्र संबोधून त्यात तोच मूळ पुरुष आहे, ते विश्वाचे उगमस्थान असून सर्वांच्या आधीही आणि नंतरही जशाचा तसा असणाराही तोच आहे असे वर्णन करत श्री गणेशच ब्रह्मस्वरूप आहे असे स्पष्टपणे म्हणतात. त्याचप्रमाणे त्याच्यानंतर त्या स्वयंभू स्वरूपाला शारदा नावाची कन्या झाली. ती स्फूर्तिरूप आहे. म्हणजेच थोडक्यात आपण मूळ माया म्हणतो, आदिशक्ती म्हणतो, ती श्री शारदा. स्फुरणरूप असल्याने ती इच्छामय असते आणि स्फूर्तिरूप असल्याने गतिमान असते. त्यामुळे तिला मिथ्या म्हटलं तर तिच्या सामर्थ्याने ती द्वैताला जन्म देते, कारण त्याच्याशिवाय तिच्याविषयी काही बोलताच येणार नाही, व्यक्तच होता येणार नाही. पण वेदांत शास्त्र मात्र हे सुद्धा तिचे स्वरूप असल्यामुळे अद्वैताचा अनुभव सुद्धा तिच्याकडे येतो. ती परमात्म्यापासून पूर्ण वेगळी कधीच होत नाही. त्याचप्रमाणे ती मूळ परमात्मा स्वरूपातूनच जन्माला येते. त्यामुळे त्याची कन्या तर नंतर त्याला साक्षी बनवते, म्हणजे ईश्वराला जन्माला घालते, म्हणून त्याची माताही तीच होते. अशा प्रकारे समर्थ तिची स्तुती करताना तिचे वर्णन करतात. त्यानंतर सद्गुरूंची स्तुती करताना आनंद जन्माला घालणारे, सायुज्य मुक्तीपर्यंत भक्तांना पोचवणारे, मार्गदर्शक, शिष्यांना कैवल्य पदाची प्राप्ती करून देणारे असे श्री सद्गुरू असतात असे समर्थ वर्णन करतात. संसाररूपी सागरातील अनेक वादळातून तरुण नेणाऱ्या नौकेसारखे श्री सद्गुरू शिष्यांना आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी पहिल्या निराला नेतात. ते काळावर सत्ता गाजवणारे असून जन्म मृत्यूच्या संकटातून आणि द्वंद्वमय प्रपंचातून भक्तांना सोडवतात. परिपूर्ण असणाऱ्या श्री सद्गुरूंना देहाशिवाय, म्हणजेच मी देह आहे ही भावना सुद्धा विसरून साष्टांग नमस्कार करतो अशा शब्दात श्री समर्थ सद्गुरू स्तवन करतात. त्याच्यानंतर एका श्लोकामध्ये श्रोते, संत सज्जन या सगळ्यांना वंदन करून समर्थांनी नंतर अद्वैत चर्चा सुरू केली आहे. संसार हे एक दीर्घ स्वप्न असून आत्मज्ञानाचा सूर्यप्रकाशच नाही, जणू आत्मज्ञानाचा सूर्यप्रकाश नाही. त्यामुळे विश्व हे अज्ञानरूपी अंधाराने व्यापलेले आहे.
सूर्यप्रकाश तर दूरच राहिला, पण तो मार्ग दाखवणारा चांदण्यासारखा सत्वगुणाचा प्रकाश सुद्धा नसल्याने जीव हे सर्व प्रकारच्या भ्रांतींनी भ्रमांनी वेढून गेले आहेत. ते अंधारामध्ये चाचपडत आहेत. देहबुद्धी आणि अहंकार यात अडकून अनेक जीव जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेले असल्याने आणि अगणित जन्मांमागून जन्म ते त्यातून सुटू शकत नसल्याने, ते परमेश्वराला न ओळखल्याने ते या कष्टामध्ये अडकलेले असतात. आता हे कष्ट टाळायचे असतील तर एकच मार्ग आहे, ते म्हणजे आत्मज्ञान झाले पाहिजे. आणि ते कसे प्राप्त करावे हे सांगण्यासाठी या ग्रंथासारखे अध्यात्म ग्रंथ असतात, असे समर्थ स्पष्ट करतात. सर्व विषयांमध्ये अध्यात्मविद्या ही श्रेष्ठ आहे, हे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत अध्यात्म विद्यानाम या संबोधनात सांगितले आहेच. म्हणजेच सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मीच आहे. त्याचप्रमाणे भगवान दुसऱ्या अध्यायात व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुर्वंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धिर्यो व्यवसायाना या श्लोकामध्ये मोक्ष मार्गात स्वरूप निश्चय करणारी बुद्धी ही एकाग्र असते, एकविध असते, आणि निश्चय न झालेली बुद्धी ही वृक्षाच्या अनेक शाखांप्रमाणे बहुविध असते, असेही सांगतात. त्याचमुळे जो पूर्ण एकाग्रतेने अध्यात्मशास्त्राचे श्रवण करतो, समजून घेतो, त्यालाच अध्यात्मविद्या ही प्राप्त होऊ शकते. 29वी ओळी ही या दृष्टीने थोडी महत्वाची आहे. ती ओळी अशी आहे, ज्याचे चंचल हृदये त्याने ग्रंथ सोडूची नाही, सोडिता अलभ्य होये अर्थ आहे तिचा. या ओळीचे तसे बघायला गेले तर दोन अर्थ काढता येतात. एक जर का थोडासा नकारात्मक पण पूर्ण नकारात्मक नाही. ज्याचे चित्त स्थिर नाही त्यांनी ग्रंथ सोडूच नाहीये, म्हणजे उघडूच नाहीये. पूर्वी ग्रंथ बांधलेला असायचा म्हणून त्याने प्रयत्न केला तरी त्याला अर्थ कळणार नाही, किंवा त्यांनी स्वतःचा जो दुश्चित्तपणा आहे, स्वतःच्या मधल्या ज्या कमीपणा आहेत, आपण जे मूर्खलक्षण समासामध्ये अनेक गोष्टी बघतो की स्वतःला सुधारण्यासाठी, तर त्याचा अभ्यास करून स्वतःला मुळात आधी या योग्यतेचं बनवलं पाहिजे की आपल्याला हा ग्रंथ समजून घेता येईल. हे या ओवीमध्ये एका प्रकारे अपेक्षित आहे. तर दुसऱ्या प्रकारे जर का अर्थ बघायला गेला तर ज्याचे चित्त स्थिर नाही त्याने या ग्रंथाचे अनुसंधान कधी सोडू नये. सतत आपण शेवटच्या 10 श्लोकांमध्ये म्हणतो त्याप्रमाणे सतत श्रवण, मनन, चिंतन, विवरण हे करत राहावे. कारण त्याने हे जर का अनुसंधान सोडलं तर त्याला या ग्रंथाचा अर्थ कळणार नाही. थोडक्यात तो अध्यात्मविद्येपासून दूर जाईल आणि त्याला ती कधीही प्राप्त करून येणार नाही. त्यामुळे आपण जास्तीत जास्त सकारात्मक दृष्टीने आणि आपल्यातले जे कोण दुर्गुण असतील, आपल्यातला जो कमीपणा असेल, तो कमी करून एकाग्रतेने श्रवण करत अध्यात्मविद्येचा अभ्यास करायला तयार होणं हे समर्थांना इकडे अपेक्षित असतं. त्याच्यानंतरचा मुख्य विषय येतो भाषा. केवळ मराठीत भाषेत ग्रंथ वेदांतशास्त्र सांगितले म्हणून जे टीका करतात त्यांना समर्थांनी शब्दांचा मारच दिलेला आहे. ज्यांना मराठी भाषेमुळे वेदांत जाणण्याची सोय होत आहे हे कळत नाही, त्यांना समर्थच मूर्ख म्हणतात. सामान्यांना लोखंडी पेटी दिसते पण त्यातली रत्न समजत नाहीत, ते अभागीच असतात. कष्ट न करता मिळालेले धन असो, अयोग्य ठिकाणी मिळाले म्हणून परीस, चिंतामणी, उजवीकडून वाढत जाणारी वेल असो, या गोष्टी अवश्य स्वीकाराव्या. त्याचप्रमाणे मराठीत सुद्धा सहज समजणारे अद्वैत तत्वज्ञान, वेदांतशास्त्र, आणि त्यातही ते जर का अनुभव सिद्ध असेल तर ते अवश्य घ्यावे, टाळू नये आणि त्याचा अभ्यास करावा, असे समर्थ सांगतात. श्री समर्थ आणि श्री ज्ञानेश्वरांपूर्वी साधारण इसवी सन 1110च्या आसपास मराठीमधील आद्य कवी मुकुंदराज यांचा मराठी भाषेतील विवेक सिंधू हा अध्यात्मशास्त्रावरचा अनमोल ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध आहे. थोडक्यात भाषा बदलल्याने ज्ञानाचा अर्थ बदलत नाही. भाषा हे साधन बदलते, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. शेंगदाणा खाऊन टरफलं टाकून द्यावीत तसे ज्ञान प्राप्त करणे म्हणजे ते कोणत्या भाषेत आहे याला अवास्तव महत्व न देता ते ज्ञान जाणून घेणे, त्याचा अभ्यास करणे हे महत्वाचे आहे. आपण नेहमी साध्य होता साधनाचा ठाव नाही हे समर्थांचं वचन नेहमीच म्हणत असतो, श्रवण करत असतो. त्याचप्रमाणे भाषा ही इथे ज्ञानाच्या साठीचं प्राप्तीचं साधन आहे. मुळात कुठलाही अध्यात्म ग्रंथ सांगतात ते भगवद्रूप, ब्रह्मस्वरूप, अनुभव हे खरं तर भाषा आणि शब्द या सगळ्यांच्या पलीकडचे आहे. हे सगळं गळून पडल्याशिवाय ब्रह्मस्वरूपापर्यंत आपल्याला पोहोचताच येत नाही.
त्यामुळे भाषा या गोष्टीला कमी महत्व देऊन फक्त संस्कृत सुद्धा तसं बघायला गेलं तर महत्वाचं आहे. पूर्वीच्या काळी संस्कृतचं बंधन होतं ते म्हणजे अयोग्य माणसांच्या हाती हे ज्ञान लागू नये याच्यासाठी होतं. पण त्याचं टोकाचा विपर्यास केला गेला आणि त्याच्यामधून या गैरसमजुती निर्माण झाल्या. म्हणून समर्थ या गोष्टीचा प्रतिवाद करून मराठी भाषेतील अध्यात्म ज्ञान सुद्धा स्वीकारावं असं आवर्जून म्हणतात. समासाच्या अखेरीस माया ब्रह्म ओळखावे त्यास अध्यात्म म्हणावे. म्हणजे माया कशी आहे आणि ब्रह्म कसे आहे हे ओळखणे म्हणजे अध्यात्म. अशी अध्यात्माची अतिशय साध्या शब्दात पण स्पष्टपणे व्याख्या सांगून समर्थ मायेचे थोडक्यात वर्णन करतात. माया ही त्रिगुणांनी युक्त अशी आहे आणि विविध नामरूपांनी साकार आहे. अनेक संत सत्पुरुष हे नेहमीच नाम आणि रूप ज्याला आहेत ही नामरूपांच्या पलीकडचं जे आहे त्याला ब्रह्म आहे असं म्हणतात. जे जे नामानी किंवा रूपानी स्पष्ट करता येतं, दाखवता येतं ते सर्व मायेचा भाग आहे हेही आपण सांगताना बघितलेलं आहे. तिच्यामध्ये सतत बदल होत असतात म्हणजे विकार आहेत. त्याचप्रमाणे मायेमध्ये पंचभूतांचा विस्तार झालेला दिसतो. सर्व पंचभूतांच्या एकमेकातील मिश्रणामुळे पंचीकरण होतं हे आपण पाहिलेलं आहे. सृष्टीची सगळी रचनाच मायेने झालेली आहे आणि कितीही प्रयत्न केला तरी ब्रह्मज्ञानाशिवाय तिला बाध होत नाही म्हणजे ती मोडता येत नाही. त्यामुळे पुढील समासांमध्ये केलेले ब्रह्मनिरूपण समजून घेऊन त्याचे श्रवण केले असता मायेची निश्चित निवृत्ती होईल असे आश्वस्त करून श्री समर्थांनी मंगलाचरण समासाचा शेवट केला आहे. याच्यातील उत्कृष्ट ते सर्व समर्थांचे आणि उणे काही असेल तर ते अर्थात माझ्याकडे आहे असे समर्थांनी सांगितलेले यथामती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इतके बोलून ही सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ. हर्षद दादा खूप छान सांगितलं. मोठा समास आहे हा खरं तर, पण त्या सगळ्या याचा छान आढावा घेतला गेला. सुरुवातीलाच जे मंगलाचरणाचे प्रकार सांगितले ते खूप छान. मी तरी पहिल्यांदाच ऐकलं ते. आणि जयाचे चंचळ हृदय तेणे ग्रंथ सोडूची नये या ओवीचा पण जो दुसरा अर्थ सांगितला की ग्रंथाचं अनुसंधान सोडू नये, एकाग्रपणे अभ्यास केला तरच आपल्याला साधता येईल, हाही अर्थ खूप छान वाटला. भाषेबद्दलच ही भाषा फक्त माध्यम आहे हे समर्थांनी सांगितलेलं छान समजावून सांगितलं. अध्यात्माची जी सोपी व्याख्या सांगितली, माया आणि ब्रह्माचं स्वरूप ओळखणे, ही अगदी सहज सोपी व्याख्या पटण्यासारखी आहे. आणि आपल्याला मग असं सोप्या सोप्या व्याख्या ऐकल्या की फार लांबचं वाटत नाही अध्यात्म, आपल्या जवळ आपल्या आवाक्यातलं वाटायला लागतं. छान झालं चिंतन. आजचा दुसरा समास आहे चिंतनासाठीचा, तो दशक 7 मधला दुसरा समास ब्रह्मनिरूपण. यात ब्रह्म खरं तर जे अनिर्वाच्य आहे, पण समजण्यासाठी शेवटी वाचेचा शब्दांचाच आधार घेऊन ते समजून घ्यावं लागतं हे आपण जाणतोच. ब्रह्मस्वरूपाचं विस्तृत वर्णन देहबुद्धी, आत्मबुद्धी वगैरेंचा उहापोह या समासात समर्थ करतात. ब्रह्मस्वरूपाजवळ उच्च नीच भाव, अपपर भाव याचा पूर्ण अभाव असतो, कारण देहबुद्धीचा पूर्णपणे निराश तिथे होतो. आणि ते कसं तेही समर्थ या समासात सांगतात. या समासाचं चिंतन सादर करणार आहेत श्रीयुत ओंकार भिसे. हे बारामतीचे आहेत. ते तबल्याचे देखील क्लासेस घेतात, छंद म्हणून घेतात. त्यांचा व्यवसाय ऑटोमोबाईलचा व्यवसाय आहे त्यांचा. आणि ओंकार भिसे देखील शिवथरघडीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतनाला सुरुवात करावी. ओंकार. हॅलो, आवाज ऐकू येतोय? हो येतोय. हा ठीक, सुरू करतो. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शुकासारिके पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांना वंदन करतो, प्रभू रामचंद्रांना वंदन करतो, मारुतीरायास वंदन करतो, उपस्थित सर्व आचार्यांना वंदन करतो व उपस्थित श्रोतृजनांना वंदन करून मी आजचे माझे चिंतन मांडतो। आज आपण दशक 7वा चतुर्दश ब्रह्म म्हणजेच 14 ब्रह्म हे दशक आहे। या दशकातला दुसरा समास ब्रह्मनिरूपण हा आज आपण चिंतनास घेत आहोत। ब्रह्मनिरूपण म्हणजे ब्रह्माचे निरूपण। या समासाचे प्रयोजन समर्थांनी का केले असेल ते थोडे प्रथम बघू। सामान्यतः मनुष्याला दुःख होते। दुःखाचे मूळ हे अज्ञान आहे व अज्ञानाचे मूळ हे जीवभाव अथवा माया आहे। मायेचा बाध किंवा लय व्हायचा असेल तर ज्ञान झाले पाहिजे। ब्रह्माचा साक्षात्कार होणे म्हणजेच ज्ञान होणे असे आपण म्हणतो। ब्रह्माचे निरूपण कशासाठी तर मायेची निवृत्ती होण्यासाठी, मायाभान तुटण्यासाठी। ब्रह्म कळायचे असेल तर माया कळली पाहिजे, माया कळायची असेल तर ब्रह्म कळले पाहिजे, असे ते परस्परावलंबी आहे। शेवटी आपल्याला सगुणाकडून निर्गुणाकडे जावे लागते ते असो। आता आपण ब्रह्माचे स्वरूप प्रत्यक्ष बघू। ब्रह्माचे स्वरूप निश्चित करणे हा अध्यात्मशास्त्राचा गाभा असतो। आता आपण ब्रह्म म्हणजे काय ते पाहण्याचा प्रयत्न करू। या समासात मुख्य चर्चा ही ब्रह्मतत्वाचीच आहे। थोडक्यात ब्रह्माची व्याख्या समर्थांनी केली आहे, पण ती व्याख्या नेती पद्धतीनेच केली आहे, कारण इति पद्धतीने ब्रह्म सांगताच येऊ शकत नाही। ब्रह्म समजावून देताना समर्थ पहिल्या श्लोकात म्हणतात, ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निस्संग निर्विकार, ब्रह्मासी नाही पारावार बोलती साधू। ब्रह्म निर्गुण आहे म्हणजे ते सत्व रज तम या 3 गुणातीत आहे। निराकार आहे म्हणजे त्याला कुठलाही आकार नाही। निस्संग आहे म्हणजे त्याला कशाचाही संग नाही। इथे संग हा शब्द अज्ञान किंवा माया या अर्थी दर्शविला आहे। निर्विकार आहे म्हणजे त्याला कुठलाही विकार नाही। ब्रह्माशी नाही पारावार म्हणजे त्याला कुठलाही मर्यादा नाही। बोलती साधू हा शेवटचा। याचा अर्थ हे कशाच्या आधारावर सांगू शकतात तर साधू वचन होय। साधू म्हणजे ज्ञानी लोक। ज्ञानी लोकांचा ब्रह्मानुभव यावर समर्थ ब्रह्मतत्व ठामपणे मांडतात। जे ज्ञानी लोकांचा ब्रह्मानुभव असतो त्याच्यावर समर्थ हे पूर्णपणे मांडतात, ठामपणे मांडू शकतात। अर्थात समर्थांचाही स्वतःचा ब्रह्मानुभव आहेच हे इथं अभिप्रेतच धरावे। पुढील श्लोकांमध्ये समर्थ ब्रह्म समजून सांगताना ते कसे सर्वव्यापी, अनेकांमध्ये एक, शाश्वत, अच्युत, अनंत, सदोदित संत, कल्पनेच्या पलीकडे, निर्विकल्प, दृश्यावेगळे, अगोचर असे वर्णन केलेले आहे। म्हणजेच आपल्या ज्ञानेंद्रियांनाही जे समजत नाही असे ते ब्रह्म। अशा पद्धतीने समर्थ ब्रह्माचे स्वरूप निश्चित करतात। हेच तत्व अनेक ज्ञानी लोकांनी मांडले आहे। यात आचार्यांपासून संतांपर्यंत सर्वजण आहेत। जसे गीतेत श्रीकृष्णाने 8व्या अध्यायात अक्षर ब्रह्मयोग सांगताना अक्षरम ब्रह्म परम असे म्हटले आहे। याचा अर्थ ब्रह्म अक्षर अथवा अविनाशी दिव्य तत्व आहे। तसेच आपण अथर्व शीर्षात म्हणतो त्यातही त्वम म्हणून जे जे काही सांगितले आहे ते सर्व ब्रह्मच आहे। त्वम गुणत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः, त्वम मूलाधारो स्थितोसी नित्यम। याचाच अर्थ तू त्रिगुणातीत आहे, अवस्थात्रयातीत आहेस, देहातीत आहेस, कालातीत आहेस, तू या सृष्टीचा मूलाधार आहेस। असं जे संपूर्ण वर्णन आपण ऐकतो ते
अथर्व शीर्षात. तसंच वर्णन आपण पुरुष सूक्तामध्ये पण ऐकतो. ओम सहस्त्र शीर्षः पुरुषः सहस्त्राक्ष सहस्त्रपात असं जे काही श्लोक आहे ह्यात जे पुरुषाचे वर्णन केले आहे तेही ब्रह्मच आहे. तसेच मला इथे प्रकर्षाने आद्य शंकराचार्यांचे आत्मषटकाचा उल्लेख करावासा वाटतो. श्रुतरगळीत आपण ते कायम म्हणतच असतो. अद्वैत तत्वज्ञानाची अद्वितीय अशी मांडणी त्यांनी या आत्मषटकात केली आहे. ते म्हणतात की मी सच्चिदानंद स्वरूप आहे, म्हणजे सच्चिद आनंद असं स्वरूप जे शिवाचं स्वरूप आहे ते म्हणजे मी आहे. आपण इथे ब्रह्मतत्व म्हणजे जे शिव ते म्हणतात त्यालाच आपण ब्रह्मतत्व आता इथं म्हणत आहोत. पण तेही चिदानंद नंद रूप शिवोहम शिवोहम असं म्हणतात. पण ते चिदानंद रूप शिवोहम शिवोहम म्हणताना त्यांची मांडणी सुद्धा परत मी हे नाही मी ते नाही अशीच आहे. अशा पद्धतीने अगदी वैदिक काळापासून ते आतापर्यंत सर्व ज्ञानी लोकांनी एकमेवा द्वितीय अशा ब्रह्मतत्वाचेच निरूपण केलेले आहे. आता आपण थोडे पुढे जाऊ. हे म्हणजे ब्रह्म, हे म्हणजे ब्रह्म नाही, ते म्हणजे ब्रह्म नाही, तर अशा अबोध तत्वाचे सामान्य माणसाने ब्रह्माचे अस्तित्व कसे मान्य करायचे? म्हणजे थोडक्यात की आपण अस्तित्व कसं मान्य करतो ह्याचं, सामान्य माणूस आहोत आपण, तर आपल्याला अस्तित्व मान्य करायला थोडी अडचण येते, अहंकार मध्ये येतो. हा खरा प्रश्न आहे. एक वेळ सर्व देवतांचे नाव रूप गुण यातून सर्व वर्णन होऊ शकते. म्हणजे जसे भगवान शंकराचे हे जटाधारी त्रिशूलधारी, श्रीराम हे धनुर्धारी, श्रीकृष्ण हे सुदर्शनधारी, अशा पद्धतीने देवदेवतांचे वर्णन आपण करू शकतो. कल्पनेने त्यांचा विचार होऊ शकतो. पण तसे ब्रह्मतत्वाचे नाही. हे म्हणजे ब्रह्मतत्व असे मांडता येत नाही. ते असो. आता पुढे आपण सामान्य माणूस आहोत. आपल्या बुद्धीची कल्पनेची झेप ही खूप छोटी आहे. तरी पण मानवी स्वभावानुसार आपण प्रत्येक गोष्टीत पुरावा अथवा प्रमाण हवे असते. तर मग ते ब्रह्मतत्व का मानायचे? तर त्याचे कारण आता आपण बघू. आतापर्यंत होऊन गेलेले सर्व ज्ञानी लोक ज्यांनी म्हणून ब्रह्मानुभूती घेतली असे शुकदेव, ज्ञानदेव, नामदेव, नारद, व्यास, वसिष्ठ, भीष्म, श्रीराम, श्रीकृष्ण यांच्यासारखे अनेक महाज्ञानी ज्यांनी स्वानुभवाने ब्रह्म आहे हे ठामपणे सांगतात, म्हणून आपण ते मान्य केलेच पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचा आधार आहे किंवा विश्वास ठेवलाच पाहिजे. आणि ज्यांचा याच्यावर विश्वास नाही त्या लोकांना आपण करंटेच म्हणले पाहिजे. श्लोक क्रमांक 7 मध्ये समर्थ सांगतात, ब्रह्मशब्दी ऐसे तैसे बोलजे त्याहुने अनारिसे, परी ते श्रवण अभ्यासे पावजे ब्रह्म. आता समर्थ ते कसे पावते ते सांगतात. ब्रह्मशब्दाने सांगता येत नाही, पण आवाज गेलाय असेल. ओमकार, आवाज म्यूट झालायस तू. आता ऐकू येतंय? हॅलो, होय होय. हा आला येतंय? बोल. हा हो. हा मी आता इथून परत पुढे घेतो जिथपर्यंत मी बोललो. आता समर्थ ते असे पावते. आता समर्थ ते कसे पावते ते सांगतात. ब्रह्म शब्दाने सांगता येत नाही, पण श्रवणाने व निधिध्यासाने ते जवळ जाता येते. ऐकायला येत नाहीये ओंकार. आता येत आहे. हॅलो, हो येतोय बोल. हा येतोय. पुढील श्लोकात समर्थ म्हणतात, ब्रह्माची अनेक नावे आहेत तरी ते नामानिराळे आहेत. ब्रह्माला दृष्टांत देता येत नाही, जेथे वाणीने सांगता येत नाही व मनाने ते समजू शकत नाही, असे ते श्रुती वचनच आहे. पुढील श्लोकामध्ये समर्थ ब्रह्म हे कल्पनातीत आहे व जे मनासही अप्राप्य आहे ते प्राप्य कसे होणार, तर ते सद्गुरूमुळेच प्राप्त होते. अध्यात्म साधनेमध्ये सद्गुरूचे महत्व अधोरेखित करताना समर्थ म्हणतात,
सद्गुरूशिवाय सद्गती नाही. सद्गुरूचे महत्व सांगताना ते पुढे कुलूप किल्लीचा दृष्टांत देतात. गुरुकृपा हीच खरी किल्ली असे ते सांगतात. मन, बुद्धी, कल्पना व इंद्रियाने ते अनुभवता येत नाही. अज्ञानाचे मूळ हे अहमभावामध्ये आहे. अहमभाव कमी केल्यावर किंवा त्याचा नाश पावल्यावर ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते, म्हणजेच परब्रह्माची अनुभूती मिळू शकते, म्हणजेच मायेचा निराश होतो. अध्यात्म साधनेत सद्गुरूचे महत्व सांगताना मला येथे कबीराचा एक दोहा सांगावासा वाटतो. गुरु गोविंदू दोऊ खडे, काके लागू पाय, बलहारी गुरु आपने, गोविंदो दियो बताय. एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी गोविंद आणि गुरु यांची भेट झाली तर प्रथम कोणास वंदावे? कबीरजी म्हणतात, अर्थात गुरुलाच प्रथम शरण जाऊन वंदावे. गुरु अधिक श्रेष्ठ आहे, कारण गुरु भेटला की अनायसे देवही भेटतो. गुरु परमेश्वर दर्शन करण्यास समर्थ असल्याने गुरुकृपा हीच अधिक महत्वाची आहे. मी जिथं जिथं गुरु म्हटलंय तिथं सद्गुरु हेच अपेक्षित आहे. पुढे समर्थ ब्रह्माचे समत्व सांगतात. ब्रह्माचे समत्व सांगताना समर्थ म्हणतात, ब्रह्मानुभाव हा सर्वाठाई एकच असतो. तिथे तो राजा आहे की रंक, ब्राह्मण आहे की शूद्र असा भेद ब्रह्मापाशी नाही. आपले तुकाराम महाराज म्हणतात ते सुद्धा असंच की भेदाभेद अमंगल. याचा अर्थ आपण असा घ्यायचा की हिंदू धर्मातील जाती जातीत जरी आपण भेद मानू नये, ब्रह्म एकच आहे असे अद्वितीय, ब्रह्म एकच एक असे अद्वितीय आहे हे श्रुती वचन प्रसिद्धच आहे. म्हणून सगळे संत आचार्य एक आहेत. त्यांचे मूळ स्वरूप हे एकच म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघो मिळून एकची झाले, देहातीत वस्तू असे समर्थ म्हणतात. पुढील श्लोकात समर्थ म्हणतात, देहबुद्धी ही योग्यालाही बाधित करू शकते. देहबुद्धीची निवृत्ती होणे हे महत्वाचे आहे. त्याचे मूळ साधनेत आहे. अध्यात्म श्रवण व साधनेने देहबुद्धीचा निराश करावा, तेव्हा ब्रह्मतत्वाची ऐक्य साधू शकते. पुढे समर्थ सांगतात, ब्रह्म हे एकच आहे, परंतु प्रत्येक माणसाची प्रकृती, मनोरचना, संप्रदाय, साधना पद्धती यामुळेच वेगवेगळ्या पद्धतीने ते सांगितले जाते किंवा त्याचा अनुभव येतो. म्हणून त्याची अनेक नावे आहेत. या नावांची यादी श्लोक क्रमांक 45 ते 52 मध्ये समर्थांनी दिलेली आहे. पुढे ते 14 ब्रह्माचे वर्णन करतात, म्हणजे ते पुढील समासात आहे, पण आता इथं ते म्हणले की आपण पुढं 14 ब्रह्माचे वर्णन करणार. त्यांचा निराश व त्या 14 ब्रह्मांचा निराशही ते करतात, कारण हे सगळे बाजूला करून जे उरते ते ब्रह्म असे हे ब्रह्म निरूपण समास मी यथामती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात काही सांगताना माझ्यात चुका झाल्या असतील किंवा काही न्यून राहिले असेल तर ते आचार्यांनी नक्की दृष्टीस आणून द्यावे. बाकी माझी ही आजची सेवा समर्था चरणी अर्पित करतो. धन्यवाद. ओंकार, छान झालं तुमचं, पण हाही समास मोठा होता खूप, पण पुन्हा सगळ्या संपूर्ण समासाचा छान आढावा घेतला. ब्रह्माचं स्वरूप जे नेती पद्धतीने सांगितलंय ते खूप छान समजावून सांगितलं. अनेक अथर्व शीर्ष, गीता, पुरुष सूक्त, आत्मषटक असा सगळ्यांचा दाखला देत छान समजावून सांगितलं. आणि थोडक्यात सगळे संत एकच गोष्ट मांडतात हे अधोरेखित केलं. कबीराचा दोहा, तुकारामांचे शब्द, असंच अनेक वेगवेगळी उदाहरणं देत संपूर्ण समासच खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं. याच्यावरती आता या दोन्ही समासांवरती आणखी प्रकाश टाकतील आपल्या दोन्ही आचार्य. आधी माधुरीताईंना मी विनंती करते की त्यांनी आधी सुरुवात करावी. माधुरीताई. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य डॉक्टर काकांना आणि समर्थांना साष्टांग नमस्कार करते. आपण सगळे भाविक श्रोते यांना पण सादर नमस्कार करते. अलकाताईंनाही
सादर नमस्कार करून चिंतनाला सुरुवात करते. मंगलाचरण हा समास जो काही आहे, चतुर्दश ब्रह्मामधला पहिला समास, खरोखर हर्षद बर्वेने अतिशय सुंदर पद्धतीने या सगळ्या समासाचा आढावा घेतलेला आहे. आणि दुसऱ्या समासाचा सुद्धा आढावा ओंकार भिसेंनी अतिशय उत्तम पद्धतीने घेतला. सुंदर पद्धतीने या दोघांनी सुद्धा आपापला विषय जो काही आहे याच्यावरूनच लक्षात येतं की त्या दोघांना सुद्धा त्याचा समास जो विवरणाला आला होता तो विवरणाचा छानपैकी अभ्यास त्या दोघांनी सुद्धा केलेला आहे. तिन्ही प्रकारचं जे सुरुवातीला मंगलाचरण म्हणजे नमस्कार स्वरूप, आशीर्वाद स्वरूप आणि वस्तू निर्देश स्वरूप अशा पद्धतीने जे मंगलाचरण केलेलं आहे, या मंगलाचरणाच्या सह त्या हर्षदने अतिशय उत्तम पद्धतीने समजावून सांगितलं. तसंच सगळं टप्प्याटप्प्याने म्हणजे जे वेगवेगळे मुद्दे आलेले आहेत त्या सगळ्या मुद्द्यांचा यथोचित अशा प्रकारचा त्याने आढावा जो म्हणतात तो घेतलाय. म्हणजे मराठी भाषेचं सुद्धा महत्व जे समर्थांनी त्या काळात सांगितलं, तर त्या काळामध्ये नाथ महाराजांनी सुद्धा ज्यावेळेस एकनाथी भागवत जे आहे ते मराठीतून सांगितलं किंवा रामायण मराठीतून सांगायला सुरुवात केली होती, तर त्यावेळेस स्वतः त्यांचा मुलगा जो आहे हरिपंडित नावाचा, त्या हरिपंडिताने सुद्धा आक्षेप घेतला होता की संस्कृतमध्ये असलेलं ज्ञान तुम्ही असं सर्वसामान्यांसमोर कसं उघड करून सांगता आणि खऱ्या अर्थाने ते ज्ञान म्हणजे काय कमी दर्जाचं आहे असं त्यांचं त्या हरिपंडिताचं म्हणणं होतं. परंतु त्यावरती एकनाथ महाराजांनी अतिशय सुंदर पद्धतीने सगळा खुलासा त्यावेळेस सुद्धा केला होता. शेवटी हरिपंडिताला माघार घ्यावी लागली होती आणि तोच त्या संदर्भामध्ये समर्थ काय किंवा ज्ञानेश्वर माऊली सुद्धा काय हे मराठी भाषेचं कौतुक करताना दिसतात. आणि मराठी भाषेमध्ये केवळ ते ज्ञान आहे म्हणून ते कमी दर्जाचं आहे आणि संस्कृत मधलं ज्ञान मात्र श्रेष्ठ दर्जाचं आहे. तर असा काहीही कुठल्याही प्रकारचा समज गैरसमज आपल्या अंतःकरणात असता उपयोगाचं नाही, हे अतिशय स्पष्ट पद्धतीने छान हर्षदने सुद्धा समजावून सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर हा दुसरा समास जो आहे ब्रह्म निरूपणाचा, तो सुद्धा ओंकार भिसेंनी खूप आता आरतीने म्हटल्याप्रमाणे की वेगवेगळी उदाहरणं देत दाखले देत त्यांनी ते स्पष्ट करून सांगितलेलं आहे. दोघांचंही खूप खूप अभिनंदन. आणि खूप छान अशा प्रकारचे वक्ते आपल्यामध्ये तयार होत आहेत. त्यांच्या संकल्पना अतिशय स्पष्ट आहेत आणि त्या संकल्पना स्पष्ट मांडण्याची सुद्धा त्यांच्याजवळ कसं त्यांना साधलेलं आहे असं म्हणायला काही सुद्धा हरकत नाही. आणि हे पाहून अतिशय आनंद होतो. आणि ही जी अशी ज्ञान परंपरा सांगण्याची जी परंपरा आहे ही सुद्धा अशा पद्धतीने पुढे चालू राहावी हा समर्थांचा काय किंवा सगळ्या संतांचा हा उद्देश आहे. तर सुंदर अशा पद्धतीने दोघांनीही आपलं निरूपण विवेचन जे आहे ते मांडलेलं आहे. आता मंगलाचरणाचा समास थोडक्यात आपण या ठिकाणी थोडासा विचार करूया की समर्थांनी हे जे काही मंगलाचरण पुन्हा एकदा केलेलं दिसतं आपल्याला, तर यात पुन्हा करण्याचं कारण तेच आहे की ह्या सगळ्या पुन्हा आपल्या मायेबद्दलच्या किंवा ब्रह्माबद्दलच्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत त्या सगळ्या संकल्पना अतिशय स्पष्ट आणि स्पष्ट होत जाव्या. जोपर्यंत आपल्या सगळ्या संकल्पना स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने साधना ही व्यवस्थितरित्या होऊ शकत नाही. आणि म्हणून माया कशाला म्हणायचं किंवा ब्रह्म म्हणजे नेमकं काय, वास्तविक पाहता अनुभवाच्या प्रांतामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्माचं वर्णन करता येत नाही. पण तरी सुद्धा ब्रह्म हे काय आहे याचं त्या ठिकाणी आपल्या संकल्पना आपल्या साधनेसाठी त्या स्पष्ट व्हाव्या म्हणून संतांना अशा पद्धतीने पुन्हा द्विरुक्ती जी काही आहे ती करावी लागते. आणि त्या द्विरुक्तीचा दोष आपल्याकडे घेऊन सुद्धा केवळ आपल्यासाठी ते पुन्हा अशा पद्धतीने त्या सगळे विषय जे काही आहेत ते सगळे विषय हे स्पष्ट करत राहतात. आणि याचा जर का विचार केला तर आत्मज्ञानाशिवाय खऱ्या अर्थाने समाधान नाही. आणि मग ते आत्मज्ञान
कोण देऊ शकतं, म्हणजे त्याचा प्रत्यय कोण देऊ शकतो, त्याचा झलक कोण आपल्याला देऊ शकते, तर सद्गुरू जे काही आहे ते सद्गुरू आपल्याला त्याची झलक देऊ शकतात. आणि म्हणून सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जावं आणि शरण जाऊन त्यांच्याकडनं या सगळ्या संकल्पना ज्या काही आहेत त्या अतिशय स्पष्ट आपण आपल्या करून घ्यावा. आणि आपण अनन्यतेने त्यांना शरण गेल्यावरती त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर का साधना सातत्याने करत राहिलो तर हळूहळू आत्मज्ञान जे काही आहे ते, जसं आरती सुरुवातीला म्हणाली की सोप्या सोप्या व्याख्यांमधून आपल्याला त्या ठिकाणी मग हा विषय आपल्या आवाक्यातला आहे असं आपल्याला वाटतं, तर तसं त्या साधकाची काय होऊन जाते तर पूर्णपणे खात्री होते आणि मग हे आपल्याला साध्य होण्यासारखं आहे असं त्याला वाटायला लागतं आणि जोमाने तो साधना करायला लागतो. आणि जोमाने साधना करता करता मग हळूहळू साधनेवरती विश्वास, श्रीगुरूंवरती विश्वास, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जे सांगितलं की सद्गुरू त्याची किल्ली जे काही सांगितलेलं आहे, तर ही सद्गुरू रूपी किल्ली, जसं मला मंदाताईंनी दिलेला दृष्टांत या ठिकाणी आठवतो की मंदाताई म्हणाल्या होत्या की आपल्याला लॉकरमध्ये आपलेच दागिने आपण ठेवलेले असतात, पण ते लॉकर मधले दागिने हे आपल्याला केव्हा मिळतात तर एक आपल्याजवळ असलेली किल्ली लावावी लागते आणि दुसरी किल्ली जी आहे ती त्या ब्रँच मॅनेजर जवळ ती दुसरी किल्ली असते आणि मग ती दुसरी किल्ली लावल्यानंतर आपलेच दागिने आपल्याला प्राप्त होतात. तसा आनंद नावाचा किंवा आत्मा नावाचा दागिना आपल्या अंतःकरणातच आपल्या आतमध्येच काय आहे तर दडलेला आहे, पण केवळ आपल्या साधनेने तो आपल्याला हस्तगत होऊ शकत नाही. जोपर्यंत सद्गुरूंची किल्ली त्या ठिकाणी लागत नाही तोपर्यंत तो जो काही आत्मा नावाचा दागिना आहे, म्हणजेच आनंदरूप असलेला परमात्मा जो काही आहे, तो आनंदरूप असलेला परमात्मा आपल्या जवळच असून, आपलाच असून, आपलंच ते स्वरूप असून आपल्याला प्राप्त होत नाही. तर अशा पद्धतीने हा विचार जो काही आहे तर तो विचार सुंदर पद्धतीने समर्थांनी देखील याच्यात आपल्याला मांडलेला दिसतो. आणि ह्या सगळ्या याचं जे काही आहे विवेचन जे काही आहे तर ते विवेचन सद्गुरू संत यांच्याकडनं पुन्हा पुन्हा तशा पद्धतीने तो विचार आपण समजून घ्यायचा, तशा प्रकारची साधना करायची आणि अध्यात्म जे काही आहे ते अध्यात्म आपल्या पदरी पाडून घ्यायचं. नित्यप्राप्ताची प्राप्ती असा शब्द प्रयोग त्याच्यासाठी वापरला जातो. वास्तविक तो आम्हाला नित्यप्राप्तच आहे, पण नित्यप्राप्त असून सुद्धा आम्हाला तो जणू काही हरवल्यासारखा झालेला आहे. मग असा हरवलेला हा जो परमात्मा आहे, आत्मा आहे की जे माझं खरं स्वरूपच आहे, ते मला अशा पद्धतीने प्राप्त होऊ शकतं. हर्षदने 29व्या ओळीचा खरोखर अतिशय सुंदर पद्धतीने विचार केला की वास्तविक पाहता की ज्याचं अंतःकरण, आणि म्हणून माऊली सुद्धा एकाग्र नाही, एकाग्रतेने तो श्रवण करत नाही तोपर्यंत त्याला तो विषय पूर्णपणे व्यवस्थितरित्या आकलन होऊ शकत नाही. आणि म्हणून माऊली सुद्धा एका ठिकाणी असं म्हणतात की एकले अवधान दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. सर्व सुख म्हणजेच ब्रह्मसुख, आणि त्या ब्रह्मसुखाला प्राप्त केव्हा होईल तर एकले अवधान दिजे. अगदी त्याच पद्धतीने समर्थांनी सुद्धा इथे हा विषय मांडलेला आहे की मला तुम्ही दुसरं तिसरं काहीही देऊ नका, केवळ तुमचं अंतःकरण एकाग्रता जी काही आहे ते एकाग्रतेने हे श्रवण करा. आणि हे श्रवण जर का केलं तर तिथल्या तिथेच त्या ठिकाणी काय येईल तो तुम्हाला अनुभव प्राप्त होईल, इतकी क्षमता त्यांच्या त्या सांगण्यामध्ये असते. आणि म्हणून कारण माऊलींनी सुद्धा पुन्हा आणखीन एका ठिकाणी की कानाच्या आणि म्हणजे शब्दांचा आणि कानांची भेट झाली असता तिथल्या तिथेच तो परमात्मा काय होऊ शकतो तर तिथे हस्तगत होऊ शकतो, म्हणजे प्राप्त होऊ शकतो, म्हणजे त्याचा अनुभव येऊ शकतो. इतकं सामर्थ्य या सगळ्या संतांच्या वचनामध्ये दडलेलं आहे. आणि म्हणून ब्रह्मनिरूपणामध्ये सुद्धा तशाच पद्धतीने पुन्हा समर्थांनी तो विषय मांडलेला आपल्याला दिसतो की इतकी ती देहबुद्धीचा पगडा आपल्यावरती बसलेला आहे की अनेक जन्मांच्या संस्कारामुळे त्या ठिकाणी हे जे अज्ञान आहे की मी करता भोगता आहे किंवा मी देह आहे, ते हे अज्ञान नाहीसं व्हायला
त्या ठिकाणी एका काट्याने दुसरा काटा काढावा तशा पद्धतीने सातत्याने जर का आपण विचार करत गेलो, अखंड अनुसंधान ब्रह्माचं ठेवत गेलो, तर हळूहळू हळूहळू तो ब्रह्मानुसंधान किंवा आत्मानुसंधान जे काही आहे ते आपल्याला साधता येईल. आणि ते आत्मानुसंधान साधण्यासाठी म्हणून या दोन्ही माया म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय याचा संपूर्णपणे स्पष्ट विचार जो काही आहे तो स्पष्ट विचार आपल्याला या दोन्ही समासातून समर्थ पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगताहेत. आणि मी ब्रह्मच आहे की मी जीव आहे, मी देह आहे, मी काय मन बुद्धी चित्त अहंकार आहे वगैरे आत्मषटकाचा विचार झालेलाच आहे. तर वास्तविक पाहता हे काहीही मी नसून खरा मी जो आहे तो खरा मी म्हणजे ब्रह्मस्वरूप मी आहे हे संतांनी त्या ठिकाणी अनुभवाच्या पातळीवरती सातत्याने अपरोक्ष पद्धतीने आणि दृढ पद्धतीने त्यांच्या अंतःकरण आणि म्हणून ते ठासून तशा पद्धतीने सगळी संत मंडळी आपल्याला सांगताना दिसतात. आणि त्या संत वचनावरती प्रगाढ अशा प्रकारचा विश्वास ठेवून आपण सुद्धा जर का साधना करायला लागलो तर हे मनाच्या आवाक्यात नसलेलं, वाणीच्या आवाक्यात नसलेलं, बुद्धीच्या आवाक्यात नसलेलं असं हे आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व जे काही आहे ते मात्र त्याच्याशी आम्ही एकरूप होऊ शकतो आणि तो अनुभव आपण घेऊ शकतो असा सगळ्या संतांचा सद्गुरूंचं हे सांगणं आहे. आणि त्या ठिकाणी मग तशा प्रकारची साधना जर सातत्याने आपण करत राहिलो तर हळूहळू तो विषय किंवा तो आत्मानुभव जो आहे तो आम्हाला सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही असा संतांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. आणि त्या ग्वाहीनुसारच आपण त्या ठिकाणी सातत्याने साधना करत राहावी आणि आपल्यातलं ज्ञानशक्ती जी काही आहे, ज्ञानाची लालसा जी काही आहे ती ज्ञानाची लालसा शेवटपर्यंत अखेरपर्यंत ती जागृत ठेवावी, तरच ते आत्मज्ञान आम्हाला हळूहळू हस्तगत होऊ शकेल. एवढं सांगून मी या ठिकाणी माझं विवेचन जे काही आहे, चिंतन जे काही आहे ते थांबवते आणि अलकाताईंना त्यांनी आपल्या विवेचनाला या ठिकाणी प्रकाश टाकावा अशी विनंती करते. अलकाताई. धन्यवाद माधुरीताई, नेहमीसारखंच छान झालं तुमचं विवेचन. पुनरावृत्ती खरंच आपण बरेचदा प्रश्न पडतो की का सारखं सारखं परत 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 एकाच विषयावर का समर्थ बोलत असतील. याआधी पण ब्रह्मनिरूपणाचे 2-3 समास होऊन गेले वेगवेगळ्या प्रकारचे. तर ते खरं म्हणजे आपल्याच फायद्यासाठी, आपल्या सगळ्या संकल्पना क्लिअर होऊन त्या पक्क्या व्हाव्या याच्यासाठी असतात. तो मंदाताईंनी सांगितलेला बँकेच्या लॉकरचा दृष्टांत तो खूपच आवडला, खूपच छान. तुम्ही आणखीन एक सोपा मंत्र सांगितला, एकले अवधान दीजे. सोपा म्हणजे ऐकायला सोपा, करायला तेवढाच कठीण आहे, पण एकाग्रतेचं महत्व त्यातून कळतं. आणि आपल्या सगळ्या आपल्या सर्वसामान्यांसाठी खरा मी ओळखणं हे सगळ्या संतांची सगळी तळमळ त्यासाठीची आहे, हे तुम्ही खूप छान सांगितलं. धन्यवाद ताई. अलकाताईंना मी विनंती करते की त्यांनी आणखी प्रकाश टाकावा याच्यावर. अलकाताई. जय जय रघुवीर समर्थ समर्थांना आणि श्री गुरुंना वंदन करते आणि थोडं काही चिंतन व्यक्त करते. खरं आता मला असं प्रश्न पडला की इतकं सगळं छान सांगितल्यानंतर पुन्हा काही सांगायला काही शिल्लकच नाहीये. म्हणजे आपला जो हेतू होता ते अभ्यासार्थी खूप छान सांगतायत, कारण हर्षदनी पण फारच सुंदर सांगितलं. म्हणजे मंगलाचरण नेमकं कशासाठी, त्याचे सगळे उद्देश सांगितले. नंतर ओंकारनी ब्रह्मनिरूपणाचं खूपच छान वर्णन, आरतीताईंनी पण छान चांगलं गुंफणं आणि त्याबरोबर तुमचा सगळ्यांचा अभ्यास तिथे प्रगट होते. माधुरीताईंचा तर प्रश्नच नाही, कारण सगळं बरेच वर्ष प्रवचन करतायत त्यामुळे संकल्पना अत्यंत स्पष्ट आहेत सगळ्यांच्या. 1-2 गोष्टी फक्त मला या समासाच्या संदर्भामध्ये असं सांगाव्याशा वाटतात. कारण जेव्हा आपण दासबोध वाचतो किंवा अभ्यासाला घेतो तेव्हा मंगलाचरणामध्ये 1-2 खूप सुंदर विचार आलेत. बेलसरे गुरुजींनी लिहिलेले विचार आहेत. ते असं म्हणतात की मी या ठिकाणी मंगलाचरण करतो. मंगल आदिनी, मंगल मध्यानी, मंगल अंतानी च. प्रत्येक ठिकाणी मंगल करावं याचा अर्थ ईश्वराचं स्मरण करावं. कशासाठी आहे ते? एक तर तो माझ्या अहंकार लयासाठी आहे, कर्तृत्व देऊन टाकण्यासाठी आहे, आणि आपलं जे कार्य आहे, आपलं इच्छित कार्य जे आहे ते पूर्णत्वाला जाण्यासाठी, म्हणून मंगल आहे.
आणि असं जर मंगल असेल तर त्या मंगलाचं स्वरूप काय आहे? फार सुंदर त्यांनी सांगितलंय की ज्ञानांग, या ज्ञानाचं अंग कोणतं असेल तर ते मंगलमूर्तीचं स्वरूप आहे. कसं त्यांनी केलेलं आहे बघा. त्या ठिकाणी ते स्वतः सांगतायत, बेलसरे गुरुजी स्वतः सांगतायत की मंगलाचरण कशासाठी करायचं, तर ज्ञानांग म्हणजेच कोण आहे, तर मंगलमूर्ती आहे. म्हणजे गणेश हे ज्ञानाचं सगुण साकार रूप आहे, तर शारदा हे कर्तृत्वाचं सगुण साकार रूप आहे. ज्ञानही आपल्याला ज्ञानाशिवाय पर्याय नाही आणि कर्माशिवायही पर्याय नाही, कारण कर्माचे अधिष्ठाती कोण आहे, तर ती शारदा आहे. म्हणजे कर्तृत्व ज्या शारदेचं आहे तिच्या कृपेने आपण कर्म करणार आहोत. शक्ती स्वरूप ती आहे. म्हणून ज्ञानांग मंगलमूर्ती आहे, कर्तृत्वाचं अंग कर्माचं अंग शारदा आहे. आता ह्या दोघांमध्ये द्वैत दिसतंय पण तरी सुद्धा ते अद्वैत आहे हे समजून घेणं आहे. म्हणजे एक ज्ञानस्वरूप आहे, एक शक्ती स्वरूप आहे. हे जरी द्वैत दिसत असलं तरी त्यांचं असं अद्वैत आहे की ते दोघंही एकमेकांपेक्षा वेगळे राहू शकतच नाहीत. आणि हे सांगणारे जे कोणी आहेत त्याला ते म्हणतात ते सद्गुरु तत्व आहे. फार सुंदर आहे बरं का. उदाहरणच त्या ठिकाणीच त्यांनी दिले. तुम्ही आपण जो परिचय वाचला तर त्यांनी म्हटलं एक नाण्याचं उदाहरण बघितलं तर नाण्याची एक बाजू जर बघितलं तर ज्ञानस्वरूप आहे, नाण्याची दुसरी बाजू बघितलं तर ते कर्तृत्व स्वरूप आहे. आणि जे नाणं आहे त्या दोन्ही बाजूला धरून ठेवून दोन्हीचं महत्त्व सांगणं, या संपूर्ण ज्ञान सांगणं, संपूर्ण कर्तृत्व सांगणं आणि उत्तम कर्म करून घेणं, हे ज्याला जमलेलं आहे ते सद्गुरू आहेत आणि ते सद्गुरू आपल्याला ज्ञान देतात. बस एवढंच समर्थांना इथे सांगायचं. किती सुंदर विचार आहे. लक्षात आहे की एकाच दृष्टांताने आपल्याला समर्थ ते समजावून सांगतायत. आणि हे सांगताना ते असं म्हणतायत की सद्गुरूंकडे कशासाठी जायचं आहे, ते नित्यप्राप्त आहे मला, पण ते ब्रह्माचं स्वरूप काय आहे, सद्गुरू मला नेमके काय देणार आहेत. आणि ते देताना काका नेहमी म्हणतात जेव्हा समास वाचताना तेव्हा असा समास वाचा की त्यातली ओवी माझ्याशी बोलली पाहिजे, ओवी सुटता कामा नये. आणि या समासातली ब्रह्मस्वरूपाची जी ओवी आहे म्हणजे समर्थ मंगलमूर्तीची कृपा, शारदेची कृपा आणि सद्गुरूंची कृपा, या तिघांची जेव्हा कृपा होईल म्हणजे ज्ञानाने जीव परिपूर्ण होईल, तो कर्मही अत्यंत सुंदर आणि उत्तम करेल, परिणामी ईश्वर सगुण रूपामध्ये येऊन त्याला बोधही करेल, सद्गुरूंची प्राप्ती होईल. आणि त्यावेळेला जीवाला कसली प्राप्ती आहे तर 12व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत जयाचेनी कृपा दृष्टी. अशा त्या सद्गुरूंची कृपा झाली की जयाचेनी कृपा दृष्टी होया आनंदाची वृष्टी. आता त्या जीवावरचा प्रत्येक क्षण हा आनंद स्वरूपच आहे. आता त्याला आनंदाच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. होया आनंदाची वृष्टी तेने सुखे सर्व सृष्टी आनंदमय. बस संपूर्ण विश्व सर्व सृष्टी आनंदमयच आहे, प्रत्येक क्षण आनंदमय आहे. आणि हा आनंदाचा जनक, सायोज्य मुक्तीचा नायक, कैवल्य पद दायक, अनाथ बंधू असणारं कोणतं तत्व आहे तर ते गुरुतत्व आहे. हे मध्यभागी आहे. आणि म्हणून ते ज्ञान देणार आहे. पण केवळ ज्ञानाचा उपयोगच नाही, आम्ही भरपूर ज्ञान मिळवलं आणि कर्मच केलं नाही, चालणार नाही. याचा अर्थ कर्तृत्वाचं अंगही समजून घेतलं पाहिजे, कर्म उत्तम केलं पाहिजे. कारण त्याने उत्तम कर्म केलं म्हणून त्यानं उत्तम ज्ञान झालं. तर आम्हाला जर आपण ज्ञानासन्मुख व्हायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदी कर्माला पर्याय नाही आणि तेही वेदविहित निष्काम कर्माला पर्याय नाही. म्हणून वेदविहित निष्काम कर्म, दुसरं कर्म वेदविहित निष्काम उपासना. हे कोण सांगणार आपल्याला? हे सगळं जे आहे ते सद्गुरूंकडून घ्यायचं आहे. आणि म्हणून या तिघांचं मंगलाचरण या ठिकाणी केलेलं आहे. आणि ह्या तिघांच्या मंगलाचरणामधून आपल्याला अहंकाराची पूर्ण लयाची सोय करून ठेवली आहे. आणि मग त्यानंतर अध्यात्मविद्या जी आहे, आत्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला संतांकडे सद्गुरूंकडनंच घ्यायचं आहे. आणि मग मायातत्व म्हणजे काय जाणायचं आहे, सगळं करायचं आहे. मग सृष्टी कशी आहे ती केली आहे. आणि मग हे सगळं जाणून घेऊन ती माया जी आहे ती जरी तुटत नसली तरी सुद्धा त्यांच्या कृपेने ती सहज जाणार आहे. आणि त्यांच्या कृपेने जाणार असेल तर त्याचं आपल्याला समग्र स्वरूप त्यांच्या चरणी बसून जाणून घेणं. आणि त्यांच्या चरणी जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे तर तो परमार्थ विचाराने केला पाहिजे. एवढं समर्थ आपल्या या ठिकाणी सांगतायत. आणि म्हणून माया जो आहे, अध्यात्म आहे, हा अनुभवाचा विषय आहे, तो बोलण्याचा विषय नाही. आणि त्यासाठी पहिल्यांदा बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. आणि बुद्धी शुद्ध तेव्हाच होईल जेव्हा कर्म शुद्ध होईल. कर्म शुद्ध करायचं असेल तर ज्ञान घेतलं, नामाला पर्याय नाही. आणि बुद्धिशुद्धी असेल तर स्वाध्यायाला पर्याय नाही.
2-3 स्नान सांगितले. शरीर शुद्धीसाठी स्नान आहे, मनशुद्धीसाठी प्रार्थना आहे, बुद्धिशुद्धीसाठी आहे म्हणजे चित्त शुद्ध पाहिजे तर कर्म केलं पाहिजे शुद्ध, आणि मग शांत पाहिजे असेल तर उपासना केली पाहिजे. हे सगळे टप्पे समर्थ आपल्याला वेगळ्या वेगळ्या भाषेतून सांगतात. आणि मग दुसरा जो ब्रह्मनिरूपण आहे, या ब्रह्मनिरूपणामध्ये पुन्हा आता तसं दिलंय की आपल्याला ज्याचा अनुभवच नाहीये त्याचा अनुभव घ्यायचा. त्यामुळे ते कसं नाही आहे हे आधी पहिल्यांदा सांगितलंय. आणि म्हणून ते निर्गुण आहे, निराकार आहे, जे नाही असं नाही, ते साकार नाही, ते गुणाने युक्त नाही, असं सगळं वर्णन करत 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 समर्थ आपल्याला सूक्ष्माकडे घेऊन जात आहेत. आणि सूक्ष्माकडे घेऊन जाताना कशासाठी सांगतात? मंदाताईंनी फार सुंदर विचार सांगितला. मंदाताई म्हणे लक्षात घ्या, आपण म्हणतो की म्हणे मला कोणी, म्हणजे मंदाताईंच्या भाषेत जे म्हणाले, मला कोणीतरी म्हणालं की तुम्ही किती छान गोरे आहे. ते म्हणाले मला असं वाटलं मी खरंच गोरी आहे. पण ज्या वेळेला म्हणे माझ्यासमोर मंगेश आला तेव्हा लक्षात आलं की अरे माझ्यापेक्षा मंगेश तर खूपच गोरा आहे. त्याच्यापेक्षा गोरा माणूस मी बघितला. मग आपल्याकडचे किती किती गोरी गोरी पान माणसं जेव्हा अमेरिकेमध्ये जातात किंवा बाकीच्या देशामध्ये जातात तेव्हा त्यांना ब्लॅक पीपलच म्हणतात, कारण त्यांचा गोरा रंग आणखीन वेगळा आहे. त्यांच्या त्या गोरेपणाचा आपल्याला अनुभव नाही. मग हे गोरेपण जे तुमच्या माझ्या मनामध्ये आहे त्याच्यामध्ये तुलना आहे, कंपॅरेटिव्ह टर्म मध्ये आहे. पण ब्रह्मतत्व असं आहे की ज्याचा अनुभव कोणालाच नाही आणि त्याचं कंपॅरिझन, त्याची तुलना कोणाशी करताच येत नाही, असं ते अतुलनीय असं एक तत्व आपल्या समोर ठेवलंय. का ठेवलंय संतांनी? ध्येय असावे इतके उदात्त जे कधी न हाती यावे. हे शास्त्राचं वचन आहे बरं का. ध्येय असावे इतके उदात्त कधी न हाती यावे, असं एक उदात्त तत्व जे आहे की जे त्याचं वर्णन करता येत नाही, आपल्याला अनुभवच नाही ना त्याचं, कारण आपल्याला सगळ्या मायाचा अनुभव आहे. मग असं एक तत्व जे आहे, ज्या तत्वांचा अनुभव केवळ संतांना आहे आणि तो अनुभव त्यांनी आपल्याला दिलाय, आणि म्हणून हा अनुभूतीचा विषयच नाही, आणि म्हणून त्याला स्वसंवेद्य म्हटलंय. याचा अर्थ कोणता अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा? आता सांगितलंय त्यांनी सगळं की तुम्ही अनुभव घेण्याचा प्रयत्न करा, अनुभव. पण अनुभव घ्यायचा म्हटलं तरी गोंधळ आहे, आला म्हटलं तरी गोंधळ आहे. याचा अर्थ इथे सगळा किती विचारांचा सूक्ष्म सूक्ष्म विचार आहे. थोडक्यामध्ये समर्थ आपल्याला नेमकेपणाने जे ज्ञान सद्गुरू देत आहेत, आणि म्हणून आता माधुरीताईंनी जो विषय सांगितला, सद्गुरू कृपा तेची किल्ली. आपलंच धन आहे पण आपल्याला मिळत नाही, कारण जिथे मी प्रयत्न करायला गेलो, शास्त्र असं म्हणतं जेव्हा जीव स्वतःच्या इच्छेने प्रयत्न करायला जातो तेव्हा त्याची अवस्था त्रिशंकू सारखी होते, कारण मी साधना करतोय हा मी तिथे आडवा येतो. पण जेव्हा सद्गुरू येतात तेव्हा ते त्यांच्या कृपेने घडतं, आणि त्यांच्या कृपेमध्ये जब तू है तो मैं नहीं और जब मैं था तो हरी नहीं, कबीर महाराज सांगतात. का ते संतांची भाषा आहे. आणि म्हणून आपल्याला जर आपला अहम पूर्ण निपटून काढायचा असेल तर आपला अहम पूर्ण समर्पित करण्याची जागा म्हणजे कोणती आहे, तर ते सद्गुरू चरण आहेत. आणि मग या ठिकाणी सगळे संत तेच आहेत. आणि म्हणून समर्थांचा खूप सुंदर सुंदर ओव्या या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी समर्थ म्हणतात की ब्रह्मामध्ये वेगळेपणा नाही आहे, द्वैतच नाही आहे. स्त्रियांचा तो जीव, पुरुषांचा तो जीव, स्त्रियांची ती जीवी, असले प्रकार तिथे नाहीत. ब्राह्मणाचे ते ब्रह्म सोवळे आणि मग शूद्राचे ते ओवळे, असला प्रकार तिथे काही नाही आहे. तिथे सोवळं नाही, ओळं नाही, काही नाही. ते एकच काय आहे, एकमेव अद्वितीय असं असणारं ते तत्व आहे. आणि तो सगळ्यांना त्याचा अनुभव सारखा आहे. व्यवहारामध्ये जसं वेदना प्रत्येकाला सारख्या आहेत, दुःख सगळ्यांना सारखं आहे, आनंद सगळ्यांना सारखा आहे, उसाची गोडी सगळ्यांना सारखी आहे, साखरेची गोडी सगळ्यांना सारखी आहे, आंब्याची गोडी सगळ्यांना सारखी आहे. तसं एक तत्व सगळ्यांना जे सदा सर्वत्र सम असं आहे. आणि ते समतत्वाची अनुभूती कशी घ्यायची ही आपल्या कोणाकडे घ्यायची आहे, तर ती आपल्याला कळत नाही. आणि म्हणून ते निर्गुण तत्व जे आहे ते सद्गुरूंच्या चरणी बसून समजून घेणं आहे. आणि ते समजण्यासाठी आपल्याला आपली आत्मबुद्धी जी आहे किंवा देहबुद्धी जी आहे ती आत्मबुद्धी जागृत करायची असेल तर देहबुद्धी काढणं आहे. आणि देहबुद्धी काढणं आणि विदेही होण्यासाठी मग आता वैदेहीकडेच गेलं पाहिजे. वैदेही म्हणजे भक्ती आहे. भक्तीच्या माध्यमातूनच ज्ञानाकडे जाता येतं, कारण ज्ञान हे भक्तीच्या कडेवरचं मूल आहे. आणि म्हणून त्या वैदेहीला म्हणजे त्या शक्तीला, कर्तृत्वाला सोडूनही चालणार नाही, ज्ञानालाही सोडून चालणार नाही. या दोन्हीच्या साह्याने आपल्याला
स्वरूपाची आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि ती करून घेण्यासाठी या दोन्हींना जोडणारा दुवा, या दोन्हीचा वापर करून चित्ताची शुद्धी आणि कर्माची शुद्धी करून घेण्याचं कार्य सद्गुरू आपल्याकडून करतात. हेच या ठिकाणी समर्थांना सांगायचं आहे. थोडक्यात समर्थांनी आपल्या अंतःकरणाची मशागत या ठिकाणी केली आहे आणि ती मशागत समर्थ करतायत. आपण फक्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे समर्थांची आपल्यावरती अधिक कृपा व्हावी आणि आपण अधिक अंतःकरणाची शुद्धी करून घ्यावी अशी प्रार्थना करते. त्यांनी सगळ्यांना, तुम्हाला आम्हाला तो आत्मानुभव द्यावा अशी प्रार्थना समर्थांच्या आणि श्री गुरूंच्या चरणी करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. धन्यवाद अलकाताई. येतंय ऐकू? येते. धन्यवाद अलकाताई. नेहमीप्रमाणे तुम्ही वेगळ्या दृष्टीने पुन्हा मंगलाचरण समजावून सांगितलं. प्रत्येक वेळी तुमच्या आचार्यांचं ऐकताना एक वेगळी दृष्टी मिळत जाते, वेगळा व्ह्यू पॉइंट मिळत जातो सगळ्या गोष्टींचा. नाण्याचं उदाहरण आणि ते छानच समजावून सांगितलं की एक ज्ञानाची बाजू आहे आणि एक कर्तृत्वाची, आणि दोन्ही हातात हात घालून म्हणजे एकत्र धरून ठेवणारे सद्गुरू आहे. आणि व्यवहारात शेवटी दोन्ही याची सांगड घातल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. आणि परमार्थातही दोन्ही याची सांगड हवीच पुन्हा. आणि ते सद्गुरूंच्या चरणीच प्राप्त होऊ शकतं, हे खूपच छान समजावून सांगितलं. आपला अहम समर्पित करण्याची जागा सद्गुरुचरण, कारण तिथेच पुन्हा सगळ्या अहमचा, सगळ्या जगताचा निराश होऊन आपल्याला परब्रह्म प्राप्ती होऊ शकते. आणि तुमची ती उदाहरण ते खूपच छान कल्पना वाटली. ती ज्ञान हे भक्तीच्या कडेवरचं मूल आहे. किती गोड कल्पना आहे ती. धन्यवाद पुन्हा एकदा. मृणाल घेणार का श्लोक शेवटचा? हो घेते. येतोय माझा आवाज? हो येतोय. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय 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 रघु